मनोज जरांगेंना जीवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। दरम्यान दादा गरड आणि अमोल खुणे अशी आरोपींची नावं। धनंजय मुंडेंकडून मला मारण्यासाठी 2.5 कोटींची सुपारी, जेवणात विष टाकून औषध देऊन किंवा गाडीचा अपघात करून मारण्याचा डाव होता, जरांगेंचा खळबळजनक आरोप। माझ्यासह जरांगे आणि आरोपींची ब्रेन मॅपिंग करा आणि नार्को टेस्ट करा, सीबीआय मार्फत चौकशी करा। आरोपांनंतर धनंजय मुंडेंचं आव्हान, तर जरांगेंनी सुद्धा नार्को टेस्टची तयारी दर्शवली। ऊस दर जाहीर न करता कारखाना सुरू ठेवल्यामुळे कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। दत्त दालमिया कारखाना समर्थकांसोबत बाचाबाची। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस वाहतूक रोखण्याचाही प्रयत्न। बेळगावातील ऊस उत्पादकांच्या हिंसक आंदोलनानंतर अखेर कारखानदार नरमले। ऊसाला 3,300 रुपये भाव देण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय, तर हत्तारगी टोलनाका परिसरात आंदोलकांचा जल्लोष। पुणे पोलिसांचा नवा खाकी पॅटर्न, दहशत माजवणाऱ्या आरोपींची धिंड। इथून पुढे गुन्हा करणार नाही, आरोपींना रस्त्यावर गुडघ्यावर बसवत प्रतिज्ञा म्हणायला लावली। सर्व राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरून भटक्या कुत्र्यांना तत्काळ हटवा। भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका। कारवाईत अडथळा आणणाऱ्यांवर आता एफआयआर दाखल करण्याची सूचना।